नमस्कार. इयत्ता 5वी अच्या सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींना मी सायली सावंत यांचा नमस्कार. तुमच्या माहितीप्रमाणे तुम्हाला तुमच्या वर्ग शिक्षकांनी कळवलंच असेल की समाजशास्त्र विषय जो आहे तो माझ्याकडे आहे, सायली सावंत. आता समाजशास्त्र या विषयामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र असे 3 विषय इन्क्लूड आहेत, समावेश आहे अशा 3 विषयांचा. आणि आपली जी इयत्ता 5वीची पुस्तकं आहेत त्याच्यावर कुठे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र असा काही उल्लेख नाही त्या पुस्तकांवर. या पुस्तकांची नावं मात्र इथे जरा वेगळी आहेत. जसं की मी तुम्हाला आता दाखवते. इथे आपलं समाजशास्त्र विषय म्हणजे त्याला एक वेगळं नाव आहे परिसर अभ्यास. आणि परिसर अभ्यास या विषयाची आपल्याला 2 पुस्तकं हाताळायची आहेत यावर्षी. घाबरू नका. 2 पुस्तकं जरी असली तरी सुंदर सुंदर गोष्टी आणि सुंदर सुंदर माहिती आणि चित्र यांच्यासहित ती पुस्तकं आपल्याला अभ्यासायची आहेत. आणि हे जे पुस्तक आहे तुम्ही पाहिलं असेलच. हे पुस्तक परिसर अभ्यास 2 आपण असे घडलो अशा नावाने आपल्या समोर येईल. तुम्हाला याचा PDF पण मी पाठवलाच आहे, तर तो तुम्ही नक्कीच हाताळायचा आहे, बघायचं आहे, पण वेळ आहे अजून. याच्यामध्ये जे आता मी पुस्तक दाखवलं ते इतिहासाचं पुस्तक आहे. आणि दुसरं पुस्तक हे ज्याचं नाव आहे परिसर अभ्यास भाग 1. आणि याच्यामध्ये आपल्याला एका वेळेला भूगोल, नागरिकशास्त्र आणि आणि विज्ञान असे 3 विषय आहेत. अर्थातच विज्ञानाचे शिक्षक जे आहेत ते वेगळे असतील, पण त्यातला जो काही चॅप्टर्स आहेत जे भूगोल आणि नागरिकशास्त्राचे आहेत ते मी तुम्हाला शिकवणार आहे. पण त्या गोष्टीला अजून वेळ आहे. आता मला फक्त हा पहिलाच तास असल्यामुळे मला थोडंसं हलकं फुलकंच बोलायचं आहे तुमच्याशी. मित्रमैत्रिणींनो, गेल्या वर्षी इतिहास हा जो विषय होता, म्हणजे मला वाटतं तुम्ही इतिहासाविषयी जो होता त्याच्यामध्ये या व्यक्तीविषयी तुम्ही अभ्यास केलेला आहे. आता मी जे चित्र दाखवेन ते पाहिल्यानंतर तुम्हाला लगेच कळेल की तुम्ही कोणाचा अभ्यास केलेला आहे. येस, ओळखलंत नाव? हे आहेत आपल्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे कर्ता करविता महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराज. आणि इयत्ता 4थीचं गेलं वर्षभर आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या म्हणजे यांच्या अगदी जन्मापासूनच्या किंवा यांच्या जन्मपूर्व काळापासून ते यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आपण अभ्यास केला होता. म्हणजे मला वाटतं अगदी असं म्हणता येईल आपल्याला की शिवछत्रपतींचं जे जन्म आहे त्या शिवछत्रपतींच्या जन्मापासून ते अगदी त्यांच्या आयुष्यात त्यांचे जे गुरु म्हणून आले, ज्यांनी त्यांना विद्या दिली, ज्यांनी त्यांना शिकवलं, वेगवेगळ्या विद्यांमध्ये ज्यांना पारंगत केलं महाराजांना, असे त्यांचे गुरु, त्यांचे बालपणीचे सवंगडी. आणि जसजसे ते मोठे होत गेले तसतसे त्यांना गुरु समान असणाऱ्या त्यांच्या मातोश्री, मी कोणाचीच नावं इथे सांगणार नाही आहे कारण ते तुमच्यासाठी एक अभ्यास असणार आहे नंतर.
त्यांच्या मातोश्री, त्यांचे पिताश्री, ज्यांनी त्यांना हिंदवी स्वराज्य स्थापनेची स्वप्न दाखवली आणि त्यासाठी मार्गदर्शन केलं, अशा सगळ्या व्यक्ती त्यांच्या आयुष्यात आल्या. त्यानंतर महाराजांनी घेतलेली रायरेश्वराची शपथ ही चित्र पाहिल्यानंतर तुमच्या नक्कीच लक्षात येत असेल की आठवत असेल तुम्हाला की आपण गेल्या वर्षी काय काय शिकलो. त्यांच्या आयुष्यात आलेल्या थोर व्यक्ती ज्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं, असे काही संत महात्म्य हे देखील तुम्हाला परिचित असतील त्यांची नावं. आता गेल्या वर्षीचं तुमचं पुस्तक माझ्याकडे नाही, पण ही त्यांच्या आयुष्यातले काही महत्त्वाच्या घटना दाखवणारी अशी चित्र आहेत की जी पाहून तुम्हाला नक्कीच त्यांच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा घटना आठवत असतील. त्यानंतर त्यांनी जिंकलेला पहिला किल्ला, त्यांनी विविध अशा शत्रूंशी केलेला सामना, हे सगळंच तुम्हाला आठवत असेल. आणि असा जो त्यांचा खडतर प्रवास झाला अख्खा संपूर्ण आयुष्याचा, जीवनाचा, आणि त्या खडतर प्रवासामध्ये ते यशस्वी झाले. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि आज जे आपण हे महाराष्ट्र राज्य पाहतोय, ही केवळ त्यांचीच मेहनत, त्यांचाच कृपाहस्त आपल्यावर असल्यामुळे आपल्याला हे आज महाराष्ट्र राज्यात आपण राहतोय. तर मित्रांनो, तुम्हाला आज काय करायचं आहे, तर आज मी थोडासा गेल्या वर्षीच्या तुमच्या ज्ञानावर आधारित असा अभ्यास द्यायचं ठरवलं आहे. फार घाबरून जाऊ नका की मोठा अभ्यास काय, अरे बापरे पहिल्याच तासाला, असं काही नाही. टेन्शन घेण्याचं काही काम नाही. फक्त 10 प्रश्न घालणार आहे तुम्हाला आणि ते महाराजांच्या जीवनाशी निगडीत असतील. त्या 10 प्रश्नांना क्रमवार तुम्हाला एका शब्दांमध्ये उत्तरं लिहायची, 1-2 शब्दांमध्ये ती उत्तरं लिहायची एका खालोखाल. तत्पूर्वी एक गोष्ट मला सांगायची राहून गेली. कालच माने मॅडमचा लेक्चर तुम्ही ऐकला असेल आणि आपल्या माने मॅडमनी तुम्हाला वही कशी आखायची, वहीच्या वरचा समास, डाव्या बाजूचा समास, उजव्या बाजूचा समास आणि खालची शेवटची रेघ, ही कशी पेन्सिलने नीटनेटकी आखून आपण वहीची सुरुवात आणि शेवटपर्यंत अशा प्रकारचं आखून आपली वही नीटनेटकी ठेवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचे. अर्थातच मलासुद्धा माझी वही तशीच लागेल. आणि आपल्याला परिसर अभ्यास 1 साठी 100 पानी वही 1 लागेल, अर्थातच अशा प्रकारे आखलेली. आणि परिसर अभ्यास 2 साठी सुद्धा आपल्याला 100 पानीच 1 वही, लॉंग नोटबुक दोन्ही विषयांना आपल्याला लागणार आहे. आणि आधीच तशी पानं आखून ठेवली रिकाम्या वेळेमध्ये तरी हरकत नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, गेल्या वर्षीच्या आपल्या ज्ञानावर आधारित स्मरणशक्तीची टेस्ट द्यायची आहे. मी जे 10 प्रश्न तुम्हाला आता थोड्या वेळाने सांगेनच, ते 10 प्रश्न तुम्ही ऐकायचे आणि त्या 10 प्रश्नांची क्रमवार एका खालोखाल उत्तरं तुम्हाला सुवाच्य अक्षरात, सुंदर हस्ताक्षरात पेनाने लिहायची, खाडाखोट न करता. आणि ती 10 प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहिल्यानंतर एक 15 मिनिटांनी मी तुम्हाला त्या 10ही प्रश्नांची सलग क्रमवार उत्तरं पाठवणार आहे. तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या पालकांकडून किंवा तुम्ही स्वतः पण ती उत्तरं चेक करायची, स्वतःची स्वतः टिक मार्क करायची. बरोबर असेल तर टिक मार्क, चूक असेल तर फुल्ली. आणि जे उत्तर चुकलंय त्याच्या बाजूला बरोबर उत्तर पुन्हा लिहायचं आहे कंसामध्ये. मला खात्री आहे की तुम्हाला गेल्या वर्षीचं तुम्ही काहीही विसरलेले नसाल 3 महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये. तरी पण जर काही नाही आठवलं तर काही टेन्शन घेऊ नका, कारण याचे गुण, याचे मार्क्स कुठेही आम्ही धरणार नाही आहोत. ही केवळ एक पझल म्हणूया आपण, कोडं
तुमच्या डोक्याला चालना म्हणून हा अभ्यास मी तुम्हाला देणार आहे. आणि एक गोष्ट की जरा सर्वच मुलांना पालकांना रिक्वेस्ट आहे की कुठलाही व्हिडिओ पाहिल्यानंतर किंवा कुठलाही अभ्यास टाकल्यानंतर ओके टीचर, येस टीचर, ठीक आहे टीचर, अभ्यास झाला टीचर, अशा प्रकारचे प्लीज कोणीही मेसेजेस पाठवू नका. त्याशिवाय हा जो ग्रुप आहे तो आपला अभ्यासासाठीचाच असल्यामुळे गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, कुठल्याही इतर काही बाबी, इतर काही जोक्स वगैरे असं काही पाठवू नका. कारण याच्यामुळे सतत हे भरलेलं दिसतंय. अख्खं आपला ग्रुप जो आहे तो अख्खा सगळा वाक्याने भरलेला दिसतोय. तर कृपया असे कोणी मेसेजेस पाठवू नका. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एवढंच करायचं आहे की 15 मिनिटांचा कालावधी देणार आहे मी तुम्हाला. बरोबर 15 मिनिटांमध्ये ती उत्तरं लिहायची आहेत आणि 15 मिनिटांनी मी ती उत्तरांची लिस्ट तुम्हाला पाठवणार आहे. ती चेक करायची आणि तुम्हाला किती गुण मिळाले ते 10 पैकी इतके असं लिहायचं. तिथे आपलं स्वतःचं पूर्ण नाव लिहायचं आणि त्याचा फोटो फक्त पाठवायचं. चेक तुम्हीच करायचं. तर तयार आहात ना? तुम्हाला हे प्रश्न मी आधी घालतेच आहे आणि कदाचित म्हणण्यापेक्षा पुढच्या शनिवारपासून आपण परिसर अभ्यास 2 म्हणजे इतिहास, आपण असे घडलो या पुस्तकापासून आपण या वर्षीच्या अभ्यासाला सुरुवातसुद्धा करणार आहोत. मला सांगायला आवडेल तुम्हाला की घाबरून जाऊ नका. आपण जसं महाराजांचा इतिहास म्हणजे जवळजवळ 350-400 वर्षापूर्वीचा इतिहास आपण बघतो, आपण त्याला इतिहास म्हणतो. कारण महाराजांचा इतिहास म्हणजे होऊन गेलेला 350-400 वर्षापूर्वीचा काळ. पण तुम्हाला माहिती आहे कधी कधी आपल्याला असे पण प्रश्न पडतात की आपण या पृथ्वीवर आलोत कसे? कोण होते आपल्या आधीचे? माझ्या आधीचे माझे वडील, माझे आजोबा, त्याच्यानंतर माझे पणजोबा, खापर पणजोबा, त्याच्या आधीचे कोण? असं मागे 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 असं जेव्हा मेंदू विचार करत जातो तेव्हा आपण खूप जुन्या काळात पोचतो आणि तिथपर्यंत आपल्याला आपल्या पिढ्या माहीत नसतात. पण अर्थातच कुणीतरी होतं एवढं नक्की की त्यांच्यापासून ह्या पुढच्या पिढ्या या पृथ्वीवर आतापर्यंत सुखनैव नांदत आहेत. तर मित्रांनो, हा महाराजांच्या आधीचा जो काळ आहे त्याच्याही आधी 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 खूप मागे जर आपण गेलो, खूप मागे, तर आपण अगदी पृथ्वीच्या सुरुवातीच्या गोष्टींवर येतो. मग ही पृथ्वीची सुरुवात, या पृथ्वीवर सजीवांची हालचाल, या पृथ्वीवरचं सजीवांचं अवतीर्ण होणं, पहिला सजीव कसा होता आणि त्या पहिल्या सजीवापासून हळूहळू मानव कसा घडत गेला. आत्ताचा जो प्रगल्भ बुद्धिमत्तेचा हा जो माणूस आहे, प्रगत बुद्धीचा माणूस, की आता आपण नागरी संस्कृतीमध्ये राहतोय, शहरामध्ये राहतोय, तो हा जो त्या काळातला जो माणूस होता तो, आणि तेव्हापासून ते वेगवेगळे टप्पे गाठत आत्ताच्या अगदी वैज्ञानिक दृष्टिकोनाने, तंत्रज्ञानाने प्रगत झालेला हा माणूस, याची वाटचाल कशी होत झाली? अगदी सुरुवात अशीच होती का? नक्कीच नाही. सुरुवात फार वेगळी होती आणि काही जण गमतीने म्हणतात पण की आमचे पूर्वज माकड होते. खरंच आहे ते. गमतीचा भाग सोडला तर ती गोष्ट खरीच आहे. पण तिथपासून प्रगत बुद्धीचा मानव जो आहे त्याने गाठलेला हा जो नागरी संस्कृतीचा टप्पा आहे, अशी ही हा परमोच्च बिंदू म्हणता येईल आपला. आणि इथून मग ऐतिहासिक काळाला सुरुवात होते. माणूस भटकंती करत फिरत होता प्राण्यांसारखी.
आणि मग तिथून तो कुठेतरी हळूहळू हळूहळू एका ठिकाणी कुठेतरी स्थिरावला, झोपडी बांधून राहू लागला, घरं बांधून राहू लागला, शेती करून राहू लागला, जनावरे पाळू लागला आणि मग तो एका ठिकाणी स्थिरावला. मग हळूहळू खेडं, गाव, नगर, शहर असं करत करत आत्ताची जी प्रगती आहे ती त्याने साधली. तर आपल्याला ह्या ऐतिहासिक काळाच्याही आधीपासून मानवाच्या वाटचालीची माहिती या पुस्तकातून आपल्याला घ्यायची आहे. आपण असे घडलो या पुस्तकातून. आणि पालकांनी पण मुलांकडून, म्हणजे हा जो PDF मी पाठवला आहे, तर मुलांकडून रोज शिकवून झाल्यानंतरचा धडा किंवा ते पेज, तो टप्पा वाचून घ्यायचे. दिलेला अभ्यास त्याच दिवशी करायचा, तो लांबणीवर टाकायचा नाही. आणि असं करत करत आपल्याला हा सुंदर गोष्टींचा इतिहास, मानवाचा इतिहास आपल्याला या पहिल्या पुस्तकात हाताळायचा आहे. दुसऱ्या पुस्तकात अर्थातच आपला महाराष्ट्र, आपला भारत, तिथे असणारे वेगवेगळ्या प्रकारचे भूप्रदेश, त्यांची माहिती घ्यायची. नागरिकशास्त्रामध्ये आपण कसं वागलं पाहिजे, आपले हक्क कोणते, कर्तव्य कोणती, याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. हे आपण शिकूयाच. पण तत्पूर्वी तुम्ही रेडी आहात ना? तुम्हाला मी म्हटलं होतं की मी तुम्हाला अभ्यास देणार आहे 10 प्रश्नांचा. या 10 प्रश्नांची क्रमवार उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. आणि हे 10ही प्रश्न महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या आयुष्याशी, जीवनाशी निगडीत असे हे प्रश्न असतील. आठवतील तेवढ्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढा. टेन्शन घेऊ नका. नाही आठवणार तिथे रिकामी जागा सोडा, पण प्रयत्न नक्की करा. तर रेडी? पहिला प्रश्न आहे. हो, आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, कारण जरा विसरले. तत्पूर्वी आपल्या सर्व क्रमिक पुस्तकांमध्ये हे पेज आठवत असेल सगळ्यांना. येस, भारताचे संविधान. हे जे भारताचे संविधान आहे, या भारताच्या संविधान जे आहे हे तुम्हाला रोज वाचायचे. कारण जेवढी आपली प्रतिज्ञा महत्त्वाची आहे, तेवढंच ही भारताचे संविधानामध्ये काय लिहिलेलं आहे. आता कदाचित तुम्हाला त्याचा फारसा अर्थ नाही कळणार, लहान आहात, पण एकदा का ते पाठ झालं, तोंडपाठ झालं, ध्यानी मनी हृदयात बसलं की हळूहळू जसजसे मोठे व्हाल तसतसे त्याचा तुम्हाला अर्थ पण उमगत जाईल. पण जशी आता तुम्हाला प्रतिज्ञा पाठ आहे, तशी आपली शाळा सुरू होईपर्यंत तुम्हाला भारताचे संविधान देखील पाठ करायचे. त्यासाठी तुम्ही दररोज भारताचे संविधान एकदा तरी वाचायचे आहे. चला, आणि आता मी तुम्हाला प्रश्न घालते. पहिला प्रश्न आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी, म्हणजे त्यांच्या कारकिर्दीच्या पूर्वी ज्या 2 परकीय सत्ता इथे नांदत होत्या, महाराष्ट्रामध्ये त्या सत्ता गाजवत होत्या, त्या 2 परकीय सत्ता ज्या महाराष्ट्रात होत्या त्यांची नावं लिहायची. दुसरा प्रश्न, महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना नेमकी कुठे, कोणत्या राज्यात केली. तिसरा प्रश्न, इतिहासातील या महाराजांच्या आयुष्यात आलेले किंवा तुम्हाला माहीत असलेले असे कोणत्याही 2 संतांची नावं तुम्हाला लिहायची आहेत आठवून. चौथा प्रश्न आहे, तुम्हाला या 2 व्यक्ती ज्या मी आता सांगणार आहे त्यांच्यामध्ये नातं काय होतं, त्यांचं एकमेकांशी नातं काय होतं ते तुम्हाला ओळखायचे, शोधून काढायचे. आणि या 2 व्यक्ती होत्या मालोजी आणि विठोजी. सरदार मालोजी आणि सरदार विठोजी या दोघांचं आपापसातील नातं काय होतं.
5वा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांची जन्मतारीख काय? शिवाजी महाराजांची जन्मतारीख काय? तारीख, महिना आणि साल. लहानपणापासून 6वा प्रश्न आहे, लहानपणापासून महाराजांबरोबर जे सवंगडी, त्यांचे मित्रमंडळी त्यांच्याबरोबर फिरायचे, रायरेश्वराच्या देवळात शपथ घेताना पण जे सोबत होते आणि त्यांच्या आयुष्याच्या संपूर्ण वाटचालीमध्ये जे त्यांचे मित्र त्यांच्यासोबत होते, त्या मित्रांसाठी एक शब्द आलेला आहे आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये. तर त्यांच्याबरोबर जीवाची पर्वा न करता, तमा न बाळगता त्यांच्याबरोबर हिंदवी स्वराज्यासाठी जे लढले, त्या मित्रांना असं कुठला स्पेसिफिक शब्द या ठिकाणी आलेला आहे, त्यांच्या मित्रांना काय म्हणत असत? 7वा प्रश्न आहे, महाराजांनी त्यांच्या बालपणापासून अवगत केलेल्या कोणत्याही 2 विद्या सांगा. महाराजांनी अवगत केलेल्या कोणत्याही 2 विद्या सांगा. 8वा प्रश्न आहे, रायरेश्वराच्या मंदिरामध्ये महाराजांनी आपल्या सवंगड्यांबरोबर जी शपथ घेतली, ती शपथ कोणती होती? ते एक वाक्य आहे त्यांचं, ते तुम्हाला लिहायचं आहे. 9वा प्रश्न होता. 9वा प्रश्न आहे, महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कोणता किल्ला घेऊन केली? त्या किल्ल्याला त्यांनी काय नाव दिलं? त्या किल्ल्याचं नाव काय? स्वराज्याचं तोरण, स्वराज्य स्थापनेची सुरुवात, स्वराज्याचं तोरण कोणता किल्ला, कोणता गड घेऊन त्यांनी बांधलं? त्या किल्ल्याचं, गडाचं नाव तुम्हाला सांगायचं. आणि 10वा प्रश्न आहे, जावळीचे जे मोरे होते ते आदिलशहाची चाकरी करत असत. तर जावळीच्या मोऱ्यांनी आदिलशहासाठी जो प्रदेश जिंकला, त्यानंतर आदिलशहा अतिशय बेहद्द खुश झाला त्यांच्यावर आणि त्याने जावळीच्या मोऱ्यांना एक खिताब दिला, त्यांच्या सन्मानार्थ पदवी दिली त्यांना. तो खिताब काय होता? जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने दिलेला खिताब कोणता होता? तर असे 10 प्रश्न आहेत. या 10 प्रश्नांची तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत, क्रमवार लिहायची आहेत. आपल्या वहीच्या पहिल्या पानावर आजच्या तारखेनिशी लिहायची आहेत. खाली तुमचं नाव घालायचं आहे. बरोबर 15 मिनिटांनी मी तुम्हाला याची उत्तरं पाठवते आणि ती उत्तरं तुम्ही तुमच्या उत्तरांशी टॅली करून स्वतःच मार्क द्यायचे आणि मगच फोटो पाठवायचे आहेत. टिल देन, गुड बाय. नेक्स्ट सॅटर्डेला आपण पुन्हा एकदा भेटतो. सो बेस्ट ऑफ लक. घरी राहा आणि सुरक्षित राहा.